आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत विनोद वाघ, जे भाजपचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि कायद्याचे अभ्यासक अॅडव्होकेट प्रशांत केंद्रे आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला विनोद वाघ यांच्याकडे जाईन. विनोदजी, कायम विरोधकांनी तुमच्यावर आरोप केलेला होता की हा सगळा तुमचा इन्फ्लुअन्स होता आणि तुम्हाला हव्या तेव्हाच निवडणुका घेतल्या जातील आणि तुम्ही वारंवार कोर्टाकडे बोट दाखवत होतात. मात्र अखेरीस कोर्टाने सुद्धा आता निर्देश दिलेले आहेत, निवडणुका तोंडावर आहेत. आता नम्रताजी, आपण बघितलं की आता कोर्टाने निर्णय दिला. आम्ही ते पूर्वीपासून तेच सांगत होतो की हा निर्णय कोर्टाच्या अधीन आहे, त्यामुळे कोर्ट ठरवेल त्यावेळेस निवडणुका होतील. आमची तयारी होती की निवडणुका झाल्या पाहिजे. शेवटी आमच्याही सर्वसामान्य ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील, जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावून पाहतात, त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात जिथे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, महायुतीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यामुळे आम्हालाही वाटत होतं या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या. परंतु या विनोद बाजी, या कळीचा मुद्दा होता ओबीसी आरक्षण, ओबीसीचं राजकीय आरक्षण. ते नम्रताजी तेच सांगतोय की आमच्या महत्वाची मागणी होती, सरकारची आणि ओबीसी घटकाची महत्वाची मागणी होती की ओबीसी आरक्षण वगळून ह्या निवडणुका होता कामा नये. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसीची संधी या निवडणुकीत कुठेही गमावता कामा नये. त्यामुळं त्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे आणि तदनंतर या निवडणुका झाल्या पाहिजे, एवढीच आमची मागणी होती. आणि तीच मागणी आम्ही लावून धरली होती. कोर्टात सुद्धा तशाच पद्धतीच्या याचिका त्या ठिकाणी सादर झाल्या होत्या. राज्य शासनाची सुद्धा तीच मागणी होती. त्यामुळं आम्ही निवडणूक घेण्यास कुठे टाळाटाळ करत होतो असला कुठलाही भाग नाही. आमची इच्छा होती की निवडणूक लवकरात लवकर झाली पाहिजे. शेवटी आमचे कार्यकर्ते आमच्याकडे आग्रह धरत होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजे, त्या माध्यमातून गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. परंतु हे करत असताना कुठेतरी संविधानिक पद्धतीनं कुठल्या एका घटकावर अन्याय होता कामा नये, हे सुद्धा सरकारला त्या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी वाट बघत होतो की या ठिकाणी सन्माननीय न्यायालय कशा पद्धतीने निर्णय देतं. आज सन्माननीय न्यायालयानं योग्य पद्धतीने निर्णय दिला. ओबीसीच्या आरक्षणाला ठेवून या ठिकाणी निवडणूक घ्यायचा आदेश त्यांनी या ठिकाणी दिला. त्यामुळं हे एक आनंदाची बाब आहे. सर्व घटकांना या ठिकाणी न्याय मिळेल आणि आमच्या दृष्टिकोनातून आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि यापूर्वीही निवडणुकीसाठी तयार होतो, आजही निवडणुकीला तयार आहे आणि भविष्यात कधी निवडणुका झाल्या तर आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. काकासाहेब कुलकर्णी, आता निवडणुका तोंडावरती आहेत, विरोधक कसे बघतात या सगळ्याकडे? निश्चितपणे आजचा दिलेला निकाल अतिशय स्वागतार्ह निकाल आहे. उशिरा झाला असला तरी तो स्वागतार्ह आहे. परंतु निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं जास्तीत जास्त लवकरात लवकर या बाबतीत पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये कोर्टामध्ये पटापटा त्या ठिकाणी जाणं अपेक्षित असताना देखील जाणीवपूर्वक विलंब करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारकडनं अनेकदा झालं आणि याच्यावरती कोर्टानं सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. कशावरून म्हणता तुम्ही? काही मुद्दे असे सांगाल, हे विलंब कुठे झाले, कुठे पॉइंट आउट करताय? मी बोलतो, मला बोलू दे मॅडम. हे मी पुराव्यानिशी सादर करायला तयार आहे. निश्चितपणे मला सांगायला आवडेल, एक लक्षात घ्या, गेल्या 4-5 वर्षापासून या राज्यामधल्या अनेक महापालिकांचे, नगर परिषदांच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या. परंतु 2021 साली सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासंबंधी राज्य शासनाला निर्देश दिले होते. परंतु याच्यावर कोणतीही कारवाई न करता चालढकल करण्याचं काम हे राज्य शासन करत आलं. 2000 पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा आदेश या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दिले होते, परंतु त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चालढकल करण्यात आली. एकंदरीत अखेरीस हा आजचा दिवस उजाडला आणि आज सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त करत का होईना राज्य सरकारवरती नाराजी व्यक्त करत सांगितलं की 4 महिन्याच्या तुम्ही या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये अंडरलाईन करण्यासारखी वाक्य हेच आहे की या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे, ती नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. हे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अॅडव्होकेट प्रशांत केंद्रे यांनी याच्याकडून आपल्याला जे काही कायदेशीर क्लिष्टता या प्रकरणात होती, 3 वर्ष हे प्रकरण का लांबलं गेलं, त्याच्या कायदेशीर बाबी आपण समजून घ्या. अॅडव्होकेट केंद्रे, 21 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. 2025 ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तसाच ठेवून आता या निवडणुका होत आहेत. कसं बघता आजच्या निर्णयाकडे, कोर्टाच्या आदेशाकडे, आणि भविष्यात काय दिसू शकतात त्याचे परिणाम? कोर्टाने ऍक्च्युअली जो ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये कोर्टानं ठराविक मुद्दे घेतले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जो 50% आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा डिलिमिटेशनचा मुद्दा असेल
असे बरेचसे मुद्दे त्यांनी एकत्र घेतले आणि ते मुद्दे एकत्र घेऊन ते नंतर डिसाईड करायचं असं ठरलं. पण आजच्या घडीला कोर्टाने एक स्पेसिफिकली डायरेक्शन दिले इलेक्शन कमिशनला की 4 आठवड्यामध्ये तुम्ही इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करा आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये इलेक्शन. हे इलेक्शन जे घ्यायचे आहे ते इलेक्शन घेताना काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत. मी पुन्हा एकदा विनोद वाघ यांच्याकडे जाते. विनोद वाघ, विरोधकांनी थेट बोट ठेवलेलं आहे की राज्याकडून राज्य सरकारकडून हे ठरवून विलंब करण्याचा प्रयत्न होत होता. तुमच्याकडे बोट दाखवलेलं आहे. आणि आता विरोधकांचं कसं आहे, त्यांना या राज्यात सामाजिक याच्यावरून या ठिकाणी भांडणं लावायचे. त्यामुळे त्यांना माहिती आहे ओबीसीचं आरक्षण न देता या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या, गडबड करायची घाईगडबडीत आणि ओबीसीचा रोष या ठिकाणी महायुतीवर आला पाहिजे अशातलं त्यांचा त्या ठिकाणी प्रकार होता. परंतु महायुतीचं सरकार म्हणून या ठिकाणी शासन चालवत असताना सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आमचे मित्र पक्षाचे दोन्ही नेते असतील, मग ते एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सगळ्यांनी ठरवलं होतं की कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे घाईगडबडीत कुठलाही निर्णय न होता या सर्व घटकांना त्या ठिकाणी समान पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे का की ओबीसी आरक्षण न ठेवता त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, ओबीसीवर त्या ठिकाणी अन्याय व्हायला पाहिजे होत्या, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं. ओबीसी बांधव त्या ठिकाणी त्याबाबत त्यांचा एक वेगळा विचार त्या ठिकाणी करतील. म्हणून आता निवडणुकीच्या तोंडावर तरी त्यांनी खरं बोलावं. आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं राज्य शासनाचं आणि महायुतीच्या तिन्ही पक्षाचं की या ठिकाणी या निवडणुका घेत असताना कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नये, हीच आमची मागणी होती. आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी ज्या काही तरतुदी कराव्या लागत होत्या त्या तरतुदी आम्ही करत होतो. वारंवार आमचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, राज्य सरकार असेल, त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतं. त्यामुळे विलंब झाला हे आम्हाला मान्य आहे. परंतु शेवटी हे निर्णय देणं हे कोर्टाच्या हातात होतं. त्यामुळे सन्माननीय कोर्टाने कधी निर्णय द्यायचा हे काही आम्ही ठरवू शकत नाही किंवा विरोधी पक्ष महाविकास आघाडी ठरवू शकत नाही. त्यामुळे सन्माननीय कोर्टाने कधी आणि कसा निर्णय द्यायचा हे सन्माननीय कोर्ट ठरवू शकतं. कदाचित महाविकास आघाडीच्या काळात किंवा काँग्रेसच्या काळात त्यांच्या वेळी त्यांच्या पद्धतीनं निकाल लावण्याची पद्धत असेल. परंतु मला माहिती आहे की राज्यघटनेनुसार, संविधानानुसार कोर्ट हे त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी निकाल देतात आणि त्यात आपण हस्तक्षेप करता कामा नये असं या ठिकाणी आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे. बरं, एक यामध्ये मुद्दा आहे काकासाहेब कुलकर्णी की 2011 मध्ये जो डेटा आलेला होता त्यानंतर सरकार हे काँग्रेसचं होतं, सरकार भाजपचं नव्हतं. त्यानंतर सुद्धा ते आरक्षण टिकवता आलं नाही. काकासाहेब कुलकर्णी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? बोला मॅडम. 2011 मध्ये जो एम्पिरिकल डेटा आलेला होता त्या डेटानुसार पुढचं हे अशा प्रकारची कारवाई होणं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि नंतर सगळा इतिहास आपल्याला माहितीये. पण सुरुवातीला हा डेटा हाती असताना सुद्धा पुढे जे महाविकास आघाडीचं युपीएचं सरकार होतं त्यांनी काहीच कारवाई केली नाही असा वारंवार आरोप होत आलेला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी आता वाघजी बोलत असताना काय म्हणाले की त्या निकालावर बोलत असताना ते म्हणाले की बाबा आमच्या विरोधकांना ओबीसी विना निवडणुका घ्यायच्या आहेत का. मी बोलत काय होतो आणि भाजपवाले नेहमी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न हे वारंवार करतात. म्हणजे या राज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी खोटं बोलताय की आम्ही लांबवलो, आम्ही कशा पद्धतीने लांबवलं सांगा ना. काँग्रेसची भूमिका ही नेहमी राज्यातल्या देशातल्या सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता आणि राज्याची जनता बघते. स्वातंत्र्यापासून ती आजपर्यंतची आमची भूमिका राहिलेली आहे. इम्पिरियल डाटाच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका ही नेहमीच सर्व घटकांना न्याय द्यावा, सर्व घटकांना न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका होती. परंतु तुम्ही जर लक्षात घेतलं असेल आजच्या निकालाकडे, नम्रता मॅडम माझी अतिशय आपल्याला नम्रपणे विनंती आहे, आजच्या निकालाकडे जर लक्ष घातलं असेल या ठिकाणी कायदा अभ्यासकांना आपण या ठिकाणी बसवलेला आहे. आजच्या न्यायाधीशांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे ती नाराजी का व्यक्त केलेली आहे तर राज्य सरकारनं वेळोवेळी उशिरा त्या आपलं मत नोंदवण्याचं काम या न्यायालयात केलेलं आहे आणि याच्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा निकाल द्यायला हा एवढा मोठा कालावधी जावा लागला आणि त्यानंतर आजचा निकाल यावा लागला. निश्चितपणे या ठिकाणी खानविलकर नावाच्या न्यायाधीशांनी अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदेजींच्या सरकारपासून ते आतापर्यंत ज्या पद्धतीनं वेळ वाढवत नेण्याचं काम, म्हणजे यांना जोपर्यंत स्वतःचं वातावरण सुपीक वाटत नाही तोपर्यंत ही लोक चालढकल करत होते काय असा माझ्या नाही सर्वसामान्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. मगाशी वाघ जी म्हणत होते की कोर्टाचा निकाल कोण कसं फिरवतं, कोर्ट मनानं मर्जीनं निकाल देतं. वाघ साहेब, कोर्ट हे मर्जीनं निकाल देत नाही. कोर्ट हे पुराव्यानिशी
कागदपत्रांच्या आधारे पुराव्याच्या आधारे कोर्ट हे निकाल देत तेच आम्हाला सांगायचं आहे. आपण केंद्रेजींना विचारूया, आपण पण केंद्रेजींना काय- विचारूया. काय- काकासाहेब पाहिजे. कुलकर्णी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आणि ज्या आहे, केंद्रेजी पद्धतीने गेल्या 2.5-3 केंद्रेजी वर्षामध्ये ज्या मुद्द्यावर हे प्रकरण सगळं कोर्टात गेलेलं होतं ते म्हणजे ओबीसीचं राजकीय आरक्षण. पुराव्याच्या आधारावर दिला आणि शिवसेना- विनोद वाघजी आपल्याला याची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे, दुसरी बाजू समजून घेतली, कायदेशीर बाजू समजून घेतली पाहिजे. एकमेकांकडे बोटं दाखवण्यात काही पॉईंट या नसतो. राज्यामध्ये तुम्ही जे घडून काकासाहेब आणलं कुलकर्णी, एकमेकांकडे बोटं दाखवण्यात त्यामुळे पॉईंट नाहीये, तुम्हाला कायदेशीर जास्त बाजू आपल्याला समजून सांगायला घ्यावी लागणार आहे. तेच आता मान्य करतायत की केंद्रेजी मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण ज्यावरनं हा मुद्दा इतकी वर्ष 3 वर्ष रेंगाळला आणि आता कोर्टाने त्यासह इलेक्शन घ्या असे निर्देश दिलेले आहेत. जस्टिस डिलेड म्हणायचं काय ह्याला, पुण्यामुळे हे 3 वर्ष प्रकरण लांबत जात होतं असं तुम्हाला वाटतं? बेसिकली हे जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलंय ते हायकोर्टची इंटरिम ऑर्डर होती, म्हणजे तात्पुरता निकाल जो म्हणतो तो तात्पुरता निकाल लागला होता मॅटरमध्ये हायकोर्टच्या. त्याच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टमध्ये आली. सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा याचिका झाली तेव्हा लगेच त्याच्यावरती स्टे दिला गेला आणि स्टे दिला गेला. परत हिअरिंग त्याच्यावरती झाली, बऱ्याच हिअरिंग झाल्यावरती ओबीसी डेटा त्याच्यामध्ये घ्यायचा, तो ट्रिपल टेस्ट त्याच्यामध्ये आली. त्याच्यानंतर खानविलकर साहेबांनी त्याच्यामध्ये ऑर्डर केली आणि ऑर्डर झाल्यानंतर इमिडिएटली इलेक्शन घ्यायला लावलं. त्याच्यानंतर जे जज होते जस्टिस खानविलकर ते रिटायर झाले, नवीन बेंच आलं. नवीन बेंचकडे आलं तेव्हा परत नवीन मुद्दा एक आला डिलिमिटेशनचा, ज्याच्यामध्ये नवीन ऍक्ट आला होता. त्यामुळे कोर्टानं स्टे दिला आणि तो स्टे जो आहे तो लांबत गेला आणि तो कंटिन्युअस आतापर्यंत लांबला गेला. आज जेव्हा कोर्टाने मॅटर घेतलं त्यावेळेला कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की हे जे झालंय ते 4-4 वर्ष 5 वर्ष इलेक्शन लोकल बॉडीच्या झालेले नाहीये, ते होणं अपेक्षित नाहीये. कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये मॅक्सिमम पिरियड जो आहे तो 6 महिन्याचा आहे ऍडमिनिस्ट्रेटरला. ऍडमिनिस्ट्रेटर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ कार्यभार करू शकत नाही. मग आता ऑलरेडी महाराष्ट्रात परिस्थिती जी आहे ती त्याच्या पुढे गेलेली आहे. म्हणून इमिडिएटली इलेक्शन घेणं गरजेचं आहे आणि इमिडिएटली इलेक्शन जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी इलेक्शन कमिशननं 4 आठवड्यात प्रोग्राम डिक्लेअर करावा आणि 4 महिन्यामध्ये इलेक्शन घ्यावं असे क्लिअर निर्देश दिलेले आहेत आज कोर्टाने. हा जो स्टे वाढत गेलेला आहे, म्हणजे मला आठवतंय महाराष्ट्र सरकार ज्या वेळेला शिंदेची शिवसेना फुटून बाहेर आली आणि तो प्रकरण सगळं जे पक्षाचं जे कायदेशीर प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं त्यावेळेला दर 1-1.5 महिन्याने अशी बातमी यायची की स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रकरण कोर्टात आलं आणि पुढची तारीख मिळाली. या पलीकडे त्या प्रकरणात काहीच होत नव्हतं. अशी जी चालढकल मधल्या काळामध्ये झालेली आहे याच्यासाठी कुणाला जबाबदार धरता येईल की खरंच कोर्ट फक्त हे पुढे ढकलत होतं? हा स्टे वाढण्यामागची कारणं नेमकी काय तुम्हाला दिसतात? ते बेसिकली कसं आहे की कोर्टामध्ये आता हा विषय जो आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण की आपण महाराष्ट्रातले आहोत, त्याच्यामुळे आपल्यासाठी हा महत्वाचा आपण मानू शकतो. पण असे भरपूर विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असतात. काही मॅटर्स जे आहेत ते 10-10 वर्ष झालं प्रलंबित आहे, त्यांची पण डेट असते. मग त्यामुळे कोर्ट आउट ऑफ टर्न जे म्हणतो आपण की हे सोडायचं, कारण की विषय कोर्टासमोर फक्त ओबीसी रिझर्वेशन पर्यंत मर्यादित नव्हता, त्याच्यामध्ये बरेचसे विषय ऍड होत गेले. डिलिमिटेशनचा मुद्दा ऍड झालेला आहे, त्याच्यानंतर 50%ची मर्यादा ओलांडू शकतो की नाही त्याचा विषय ऍड झालाय. जे भाटिया कमिशन आहे त्याचा रिपोर्ट ऍक्च्युअल बरोबर आहे का नाही त्याचा एक पिटिशन आहे ते सुद्धा ऍड झाले. त्याच्यामुळं हे मॅटर जेवढं सोपं होतं पहिल्यांदा की ओबीसी रिझर्वेशन ऍड करायचं का नाही तो मुद्दा राहिला नाही. आता तो मुद्दा त्याच्या पुढे गेलाय आणि बरेचसे पिटिशन त्याच्यामध्ये टॅग झालेत, बरेचसे पिटिशन ऍड झालेत. म्हणून आता या पॉइंटला कोर्ट म्हटलं की ठीक आहे तुम्ही एक काम करा, जे भाटिया कमिशन जुलै 2022चा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपण नंतर कन्सिडर करू, पुढच्या ज्या वेळेला हिअरिंग होईल त्यावेळेला कन्सिडर करू. त्याच्या आधी जे ओबीसीचं रिझर्वेशन होतं म्हणजे 27% त्या रिझर्वेशन प्रमाणे त्यांनी इलेक्शन कमिशनला आदेश दिले की इलेक्शन कमिशननी आता त्यानुसार आता निवडणुका घ्याव्यात. त्याच्यामध्ये एक निवडणूक आयोगाला त्यांनी परमिशन अशी दिली आहे की जर एखाद्या वेळेला जर त्यांना अडचण आली कुठली किंवा एखाद्या वेळेला काही इश्यू झाले तर ते एक्सटेन्शनसाठी ते म्हणू शकतात की बाबा तुम्ही हे करू नका, म्हणून इलेक्शन आता करू नका आणि एक्सटेन्शन केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे करू शकतात. याच्यामध्ये आता स्टे जो डिले झालेला आहे त्या स्टे डिले होताना राज्य सरकार भूमिका मांडण्यामध्ये कमी पडलं. आपल्या राज्यामध्ये जो काही राजकीय टर्मॉईल झाला त्याच्यामध्ये हा विषय बाजूला पडला असं दिसतं वरकरणी तरी? तसं म्हणू शकतो, पण ऍक्च्युली कुठल्याही एका पार्टीला किंवा कोर्टाला किंवा कुठल्या घटकाला आपण असं जबाबदार धरू शकत नाही. कारण की जसं सांगितलं आता याच्यामध्ये झालंय असं
की खानविलकर साहेब झाले त्यानंतर 3 कोर्ट चेंज झाले. असं नाही की एकाच कोर्टाकडे सुनावणी कंटिन्युअसली सुरू राहिली. त्यामुळे 3 कोर्ट चेंज झाले. त्यामुळे जेव्हा नवीन जजेस येतात त्यांना परत नव्यानं पुन्हा प्रकरण सगळं समजवायला लागतं, सगळं सांगायला लागतं. त्याच्यामध्ये सगळा वेळ जातो. त्यामुळे थोडासा विलंब झालाय. पण ठीक आहे, आता जे डिले झालाय त्याला आता आपण काही करू शकत नाही. पण आजचा निर्णय अतिशय योग्य आहे आणि हे आधी होणं अपेक्षित होतं, नाही झालं, पण आजच्या घडीला झालंय हे स्वागतार्ह आहे. आणि त्यामुळं जर हे झालं असेल तर हे सगळ्या लोकांसाठी, कारण डेमोक्रेसी जी आहे ती ग्रासरूट लेव्हललाच चालते आणि ग्रासरूट लेव्हलला जर डेमोक्रेसी चालायची असेल तर लोकल बॉडीज हे जे लोकांनी निवडून दिलेले नेते आहेत त्यांच्यातर्फेच चालली पाहिजे आणि ब्युरोक्रेसी याच्यामध्ये जास्त काळ जर चालली तर जी आजची परिस्थिती ती होते. विनोद वाघजी, माझा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यावेळेचं मला चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की 2011 साली जी जनगणना झाली त्याच्यामधला जो डेटा होता तो काँग्रेसने उघड करायला नकार दिला होता. त्यांना वाटत होतं की तो डेटा योग्य नाहीये म्हणून त्यांनी उघड नाही केला. मग त्याच्यानंतर पुढे हे कसं करणार वगैरे असं म्हणत जबाबदारी ही युपीएवरती ढकलण्यात आलेली होती. त्यानंतर मोदी सरकार म्हणतं आम्ही अभ्यास करतोय. अभ्यास केल्यानंतर सुद्धा त्या संदर्भातला डेटा पुढे येत नाही म्हटल्यानंतर आम्ही जबाबदार की तुम्ही जबाबदार असं दोन्ही बाजूनी म्हटलं नाही पाहिजे. मला दोघांकडून याचं उत्तर हवंय. सुरुवातीला विनोद वाघ. आणि बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य होतं. परंतु आता मी त्या पलीकडे जाऊन सांगतो की त्यानंतर आपण बघितलं असेल की आता नुकताच एक निर्णय झाला की जातनिहाय जनगणनेचा निर्णय झाला आणि ते या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळं त्यानुसार आता ह्या बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रश्न या ठिकाणी निकाली निघतील आणि राहिला प्रश्न आता आमचे जे कायद्याचे विधितज्ञ आहेत त्यांनी, सन्माननीय जे कोणी आहेत आपले आहेत मित्र, त्यांनी आता सांगितलं, त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं की या सगळ्या गोष्टीला विलंब व्हायचं कारण जे होतं की ओबीसी आरक्षणाचा जो मूळ प्रश्न होता त्याच्यानंतरच त्याला लागूनच अनेक उपप्रश्न त्यावेळेस या याचिकेत निर्माण झाले आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची उकल करत जात असताना, ती सोडवत जात असताना न्यायालयीन प्रक्रियेत त्याला वेळ लागला. त्यामुळं हे असं कुणावर एक बोट दरम्यानच्या काळामधला मुद्दा असा की देवेंद्र फडणवीसांनी हा 2011 सालचा जो डेटा आहे तो मागितला होता केंद्राकडे. जर तो डेटा योग्य नाही असं त्यावेळेच्या सरकारने स्पष्ट केलेलं होतं तर त्या डेटाच्या आधारावर काय करणार होतं सरकार? मी तेच सांगतोय की काँग्रेसनं आतापर्यंत त्यांच्या सोयीचं राजकारण केलंय आणि जाती जातीमध्ये भांडणं लावायचं राजकारण केलंय आणि फक्त एकमेकांना जुळत ठेवायचं काम केलंय. आणि म्हणून अशा पद्धती वाघजी तुम्ही मुद्द्यावर बोला, तुम्ही मुद्द्यावर भरगडताय, तुम्ही त्यामुळं तुम्ही मुद्दा भरगडताय. तुमचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त लोकांना त्या ठिकाणी खोटं नाटं सांगून आतापर्यंत सगळ्या गोष्टी चालवत आले, परंतु सत्य काय ते तुम्ही मांडलं नाही. म्हणून आता त्याच्यानंतर 75 लाख मतं का वाढली हा प्रश्न लोकसभेपासून काँग्रेस 50 वेळा तुम्ही विचारतो. अगोदर काय केलं ते त्याचं उत्तर तुम्ही द्यायला आजपर्यंत निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. तुम्ही बोलता पुढे ही तुमची पद्धत आहे. तुम्ही आमच्याकडे तुम्ही दुतोंडी वागायचं पहिल्यांदा बंद करा. मुळात एक लक्षात घ्या, तुम्ही एक लक्षात घ्या, आज माननीय न्यायाधीशांनी ज्या पद्धतीने ताशेरे वडलेले तुमच्यावरती, तुम्हाला याचं भान असलं पाहिजे. ताशेरे तुमच्यावरती वडलेले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं राज्य शासन म्हणून ज्या ठिकाणी आपली भूमिका बजावणं कर्तव्य होतं तशी भूमिका तुम्हाला बजावता आली नाही. ही निवडणूक घ्यायची होती का? तुम्ही एक लक्षात घ्या, ओबीसींना न्याय द्यायला तुम्ही अपेक्षित होतं. मुळात तुम्हाला एक काम करायचं होतं, ओबीसींच्या नावाखाली राजकारण करायचं होतं. मला याच्यामध्ये हे जे साल आपण बघतोय, हा जो क्रम बघतोय आपण, घटनाक्रम बघतोय, त्याच्यामध्ये एक लक्षात येत आहे की ज्या वेळेला मधली 5 वर्ष, ज्या वेळेला अर्ध महायुतीचं सरकार होतं आणि अर्ध महाविकास आघाडीचं सरकार होतं, मधला राजकीय टर्मॉइल सोडून द्या, पण त्या अर्ध सरकारच्या 5 वर्षात होतं त्या काळामध्ये इम्पेरिकल डेटा जो कोर्टाने सांगितलेला होता की तुम्ही राज्याचा तयार करा, तो कुठल्याही सरकारने तयार केलेला नाहीये. परवा ज्या पद्धतीने आपल्यावर हल्ला झाला आणि तुमच्या एका मंत्र्याने सांगितलं की बा आम्ही कमी पडलो, आमची चूक आहे, तसं आजच्या बाबतीत सुद्धा तुम्ही कबूल करा ना आमची चूक आहे म्हणून. हे ध्यानात ठेवा, तुम्ही चूक कबूल करा ना. काकासाहेब कुलकर्णी, इम्पेरिकल डेटा तुमच्या सरकारने केलेला नव्हता, करायचं सांगता तुम्ही. महाविकास आघाडी सरकारनेही बनवलेला नव्हता राज्याचा इम्पेरिकल डेटा, कोर्टाने सांगितलेलं होतं. चुकीचं जन्मदातेच तुम्ही या चुकाचे, सगळ्या चुका आतापर्यंत तुम्ही करत आले. आम्ही 14 काय बोलता, 11 वर्षात बोलता तुम्ही या राज्यातल्या, या देशातल्या कुठल्याच घटकाला तुम्हाला न्याय द्यायचा नाही. तुम्ही न्याय द्या ना, तुम्हाला बसवलं ना. तुमच्या पोटात काय दुखतं? ज्या जनतेने तुम्हाला बसवलं तुम्ही न्याय द्या ना. 4 वर्ष प्रशासकाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं धिंगाणा घालता या राज्यामध्ये,
या राज्यातल्या महापालिका जिल्हा परिषदा राज्यामध्ये धिंगाणा घालतात, सरकार आणि धिंगाणा. धिंगाणा वगैरे शब्द आपण न वापरलेले बरे. आपल्याला नाही. इथे थोडंसं संवैधानिक मेंटेन शब्द केलं आहे. पाहिजे. धिंगाणा हा शब्द वाईट अर्थाने घेतलेला नाही. संवैधानिक शब्द वापरलेला याच्यामध्ये एक शब्द कायदेशीर बाब वापरण्याचे आणखीन एक शब्द आहेत, समजून त्याचा घेतली पाहिजे, जी वापर मला प्रशांत वापरण्याने केंद्रे यांच्याकडे जायचंय. माझी चर्चेची वेळ संपत आलेली आहे. ऍडव्होकेट केंद्रे, या सगळ्यामध्ये माफी मागितली आता पाहिजे, कोर्टाने हे आदेश दिलेले तुम्ही आहेत माफी की मागितली पुढच्या पाहिजे. 4 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली ओबीसीला पाहिजे. डावलण्याचं पाप तुम्ही केलंय. केंद्रेजी, 4 आठवड्यात नोटिफिकेशन, त्याच्या पुढच्या 4 महिन्यात प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. हा निर्णय चॅलेंज होऊ शकतो का? याच्यावर पुढे काही थोडा पडण्याची शक्यता आहे का? तुम्ही फक्त झुंजत नाही, हा निर्णय वगैरे काही चॅलेंज होणार नाहीये, कारण की हा आजचा जो हिअरिंग झालेला आहे ते सगळ्या पार्टीजला मान्य होतं की आज सगळ्या पार्टीजने सांगितलं की यस इलेक्शन पाहिजे. त्यामुळे कुणीही अपोज केलेलं नाही आणि पुढेही पण मला वाटत नाही अपोज करेल याच्यात. आणि त्यामुळे जो वेळ दिलेला आहे इलेक्शन कमिशनला तो फक्त एक्सटेंड होऊ शकतो. मॅक्सिमम 2-3 महिने अजून वाढू शकतात, पण त्याच्या आधी होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात कोर्ट जे म्हणतंय की 4 महिने, तर 4 महिन्याचा काळ हा थोडासा वाढू शकतो. म्हणजे पावसाळ्यापूर्वी इलेक्शनच्या ऐवजी पावसाळ्यानंतर लगेच इलेक्शन होऊ शकतात, अशी शक्यता या ठिकाणी आपण फार तर होईल. एक्सटेन्शन म्हणतोय ते. कारण की कसं आहे, महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती जी आहे ती प्रत्येक प्रदेश वाईज बदलते. कारण की जर आपण जुलै ऑगस्ट म्हटलं तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तिथे सगळ्यात जास्त पाऊस होतो. त्यामुळे त्यावेळेला तिथे इलेक्शन घेणं पॉसिबल नाही, तर त्याच वेळेला विदर्भामध्ये इलेक्शन होऊ शकतात काही ठिकाणी. मग त्या ठिकाणचे इलेक्शन होऊ शकतात. म्हणजे आपण असं पकडून चालू की दिवाळीच्या आधी बऱ्यापैकी इलेक्शन जे आहे ते विदर्भ मराठवाडा भागातले होतील, किंवा जेव्हा जिथं पाऊस कमी आहे वगैरे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जर जोर उतरला तर तिकडचे इलेक्शन दिवाळीनंतर होतील. आणि जर 4 महिन्याची डेडलाईन जी आहे ती जर संपली तर त्याच्या आधी इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन ऍप्लिकेशन करू शकतं आणि ऍप्लिकेशन करून एक्सटेन्शन घेऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि एक्सटेन्शन जे आहे ते फार पण मिळणार नाहीये त्यांना, फार 2-3 महिने ऍडिशनल मिळतील. तरी आपण म्हणजे बेसिकली पकडून चालू डिसेंबर एंड पर्यंत सगळे इलेक्शन व्हायला काही हरकत नाही. अगदी. आणि त्याच्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासक आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था, आता मला वाटतं सगळं प्रशासन तिथलं कामाला लागलं असेल, कारण निवडणुका तोंडावरती आहेत. लोकप्रतिनिधी सुद्धा कामाला लागलेले असतील. 3 वर्ष गेले ज्या निर्णयाला स्थगिती मिळत होती, चालढकल, तारीख पे तारीख होत होती, तो अखेर निर्णय झालेला आहे. आणि कोर्टाने सरकारला सुनावलंय आणि सांगितलंय ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह या निवडणुकांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे लोकप्रतिनिधींचं राज्य पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघायला मिळणार आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आता इथेच थांबतोय.